नमस्कार, तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिळगुळाचे लाडू। चाचणी न करता गुळ कसा पगळवायचा आणि लाडू कसे बनवायचे, मऊ लुसलुशीत लाडू। चला तर मी तुम्हाला दाखवते। 1 वाटी तीळ घेतलेत मी, हे आपल्याला चांगले गरम करून घ्यायचे, भाजून घ्यायचे। आपले तीळ छान भाजलेले आहेत, मी याच्यात काढून घेते। आता आपण पाक बनवायला घेऊया गुळाचा। कुकरच्या बुडाला थोडंसं पाणी घालायचे आणि हा कुकरच्या डब्यामध्ये गूळ टाकायचा। ह्याच्यात पाणी बिनी काही घालायचं नाही। 1 वाटी किसलेला गूळ घेतलाय मी आणि 1 वाटी तीळ घेतले। ह्याच्यामध्ये मी चमचाभर तूप घालते। लाडू करायले तिळगुळाचे। आपल्याला याची शिट्टी काढून ठेवायची, म्हणजे गूळ वितळेल चांगला। थोडा वेळ ठेवायचे, जे गूळ चांगला पगळला की मग आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये मी थोडेसे तीळ वाटून घेते, तोपर्यंत थंड झालेले आहेत आपले तीळ। मी थोडासा जडसराटा असं तिळाचं कूट करून घेतलंय आणि थोडीशी तीळ वरून पण टाकायला ठेवलेत मी। याच्यात तुम्ही ड्रायफ्रुट्स पण घालू शकता। हे पहा, आपला गूळ चांगला वितळलेला आहे, पाहू शकता तुम्ही। मस्त असा कलर आलाय गुळाला। मी याच्यामध्ये टाकून घेते आता हे गूळ। 1 वाटी तिळाला 1 वाटी गूळ घेतलाय मी। हे थोडेसे तीळ मी वाटण्याच्या अगोदर थोडेसे काढून ठेवले होते, अख्खे पण मिक्स करून घ्यायचे। हाताला चटके न बसता मऊ असे लाडू तुम्ही 1 वेळेस नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। पाकात बनवलेले लाडू कसे गच्च होतात। पहा, असे छोटे छोटे लाडू येईल, त्याचे मस्त वळायले, पोळत पण नाहीये। हे पहा, मी पाक चाचणी न करता पाक फक्त विरघळून कुकरमध्ये सोप्या पद्धतीने असे तुम्हाला तिळाचे लाडू करून दाखवलेले आहेत। शेवटपर्यंत, अगदी शेवटपर्यंत हे लाडू आले वळायला, मला चटके बसले नाहीत हाताला किंवा नंतर घट्ट झालं नाही, काही नाही। आणि खायला एकदम मऊ लुसलुशीत, वयस्कर माणसं पण खाऊ शकतात आणि एकदम असे सॉफ्ट झाले। तुम्ही पाहू शकता हा लाडू फुटायलाय। 1 वेळेस नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। थँक्यू।